हाय, हॅलो, नमस्कार. समर्थ किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण फ्लावर मटारची भाजी सोप्या पद्धतीने अगदी स्वादिष्ट आणि हॉटेलसारखी चव देणारी घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात. तर लागणारे साहित्य, इथे मी फ्लावर घेतलेला आहे, एक टोमॅटो, एक कांदा, सोललेले मटार, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता. इथे 1 चमचा जिरा आणि 1 चमचे तीळ घेतलेला आहे. 2 चमचे शेंगा घेतलेला आहे. 2 चमचे किसलेलं खोबरं, 1 चमचा डाळे. इथं कढई ठेवली तापवायला. कढई गरम झालेली आहे तर शेंगा भाजून घेऊयात. शेंगा भाजत आले तर इथं सुकं खोबरं जे 2 चमचा घेतलेलं होतं ते आपण इथं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊ. फक्त थोडं हलकं कलर चेंज व्हावं तर लगेच आपण काढून घेऊ. तर व्यवस्थित काढून घेते. तर यात डाळे पण थोडं गरम करून घेते. फक्त तीळ आणि जिरे फक्त गरम करून घ्यायचं. जास्त भाजले की भाजी कडवट होऊ शकतं, म्हणून लगेच काढून घेते. तर यात 1 चमचा मी कसुरी मेथी पण घालते. ते क्लिप ॲड केले, आधी दाखवायला विसरले होते म्हणून. आता हे मिक्सर करून घेऊया. तर इथं कढई ठेवले तापवायला. तर इथं पाणी गरम करायला ठेवलेले आहे. त्यात थोडं मीठ घालून घेते. मीठ अजून थोडं घालते. एक चिमटा मीठ, अजून 1 चिमूटभर मीठ घालते मी. मीठ, हळद आणि फ्लावर. फक्त एक उकळ काढून घ्यायची. फ्लावर जास्त उकळू द्यायचं नाही. त्यात हळद पण घालून घेतले. मी इथं मटार शिजवायला ठेवले आणि इथं कढईत तापलेलं आहे. तर यात मी मोहरी, तेल घालते. तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता. फ्लावरच्या भाजीला फोडणी देताना आपण मोहरी नाही वापरायची, त्यामुळे भाजी कडवट होऊ शकतं. मोहरी तेल घेतलेलं आहे. तर मोहरी तेल घातलं तर कडवट होऊ शकतं का, तर ते नाही माहिती मला. पण मोहरी घातली की फ्लावरची भाजी कडवट होतं, म्हणून मी इथं फोडणीला जिरे वापरणार आहे. तेल गरम होत आहे. तेल गरम झालेलं आहे तर मी इथं जिरे टाकते फोडणीला, कढीपत्ता, अद्रक, लसूण, कोथिंबीर ठेचून घेतलेलं आहे. छान व्यवस्थित भाजून घेते.
बारीक चिरलेला कांदा, मी भाजीला तेल कमीच वापरते, मला जास्त तेल आवडत नाही. इव्हन चपातीला सुद्धा मी तेल कमीच लावते. आता लोणी वापरते मी, ऑप्शनल आहे, असं काय कंपल्सरी नाही आहे की लोणीच वापरायला पाहिजे, आहे म्हणून वापरत आहे मी. तर मी टोमॅटो घातलं, छान परतून घ्यायचं. आता झाकण लावून 1-2 मिनिटं ठेवायची. एक 2 मिनिटं झालं, टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. तर यात 1 चमचा सब्जी मसाला, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा धने पूड, जिरे पूड असलं तरी ॲड करा, माझ्याकडे इथे नाही आहे म्हणून मी नाही घातलं. थोडं लाल तिखट, थोडं लाल तिखट घालते मी. छान परतून घेतलेलं आहे. तर फ्लावरमधलं पाणी काढून घेतलेलं आहे. तर हे फ्लावर घालते. एकच उकळ काढून घेतली होती, जास्त शिजवायचं नाही. मटार 2-3 उकळ काढून घेतले, पाण्यासहित मटार पण घालते. इथे मीठ घातलं चवीनुसार. तर पाण्यासहित मटार घालते. मटार अंदाजाने घेतले, 1 वाटी एवढे मटार. पाऊण ग्लास पाण्यात उकळून घेतलं होतं. आता काळं तिखट, काळा मसाला, खूप छान बनते. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. आता जे मिक्सर करून घेतले ते पावडर मी इथे घालते. ते सगळे जिन्नस आपण मिक्सर करून घेतलेलं आहे. भाजी खूप छान बनते. झाकण लावून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. झाकण लावून 5 मिनिट शिजवून घेतले. असं मस्त भाजी झालेला आहे. करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खूप छान बनते. खूप छान टेस्टी बनला होता. थँक्यू.